महाराष्ट्र आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नसून तो ग्रामीण संस्कृतीचा आत्मा मानला जातो. यात्रांपासून ते बैलपोळ्यांपर्यंत प्रत्येक मोठ्या सणोत्सवात बैलगाडा शर्यतींना विशेष महत्त्व असतं. या शर्यतीमधून केवळ वेगाची चाचणी होत नाही, तर बैलांची ताकद, मालकाची मेहनत आणि परंपरेचा मान याचं दर्शन घडतं. अशाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका बैलाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. या बैलासाठी कोट्या वजनची घरात जाणारी रक्कम मोजायला अनेक जण तयार असतानाही मालकाने तो विकण्यास साफ नकार दिला असून शेवटी नेमकी किती ऑफर समोर आली होती हे समजल्यावर अनेक जण थक्क झाले आहेत. या बैलाचं नाव लखन असून तो बैलगाडा शर्यतीच्या विश्वात वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक मोठ्या शर्यतींमध्ये लखनने सातत्याने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. ग्रामीण भागात त्या बैलाला सलग विजय मिळवता आला. तो केवळ स्पर्धक नाही, तर एक ओळख, एक ब्रँड बनतो आणि सध्या लखन त्या टप्प्यावर पोहोचलेला दिसत आहे. अलीकडेच बैलपोळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत करोडी गावचे सरपंच मनोहर चव्हाण याच्या मालकीचा लखन हा बैल मैदानात उतरला. शर्यत सुरू होताच लखनने अवघ्या काही सेकंदात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत आपला वेग दाखवून दिला. प्रेक्षकांमध्ये जल्लोष झाला आणि त्या क्षणापासून लखनच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. या एका विजयानेच नाही तर गेल्या काही वर्षातील सातत्य कामगिरीमुळे लखन आज चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मनोहर चव्हाण यांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी लखनला 12.5 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. त्यावेळी हा बैल पुढे जाऊन एवढा मोठा इतिहास रचेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. मात्र 2 वर्षाच्या कालावधीत लखनने विदेश शर्यतीमध्ये भाग घेत तब्बल 70 लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकली होती. यामध्ये 3 बुलेट मोटरसायकली, 14 दुचाकी आणि मोठ्या प्रमाणावर लोक बक्षिसांचा समावेश आहे. अनेक शर्यतीमध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक जिंकत लखनने आपल्या मालकाला मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला. लखन हा म्हैसूर जातीचा बैल असून त्याची उंची, मजबूत बांधा आणि स्नायूंची रचना पाहून अनुभवी गाडा मालकही भरून जातात. त्याचा वेग आणि स्टॅमिना हेच त्याचं मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी त्याची चर्चा आहे. अनेक जण त्याला शर्यतीचे राजा म्हणून संबोधू लागले आहेत. लखनच्या यशामागे केवळ नैसर्गिक ताकद नाही, तर त्याच्यामागे मोठी मेहनत आहे आणि शिस्तबद्ध सराव आहे. मनोहर चव्हाण सांगतात की लखनच्या आहारासाठी रोज कोरडा चारा, मका, 10 लिटर दूध, 10 अंडी आणि 1.5 किलो काजू बदाम असा पौष्टिक खुराक दिला जातो. या आहारामुळे लखनची ताकद, सहनशक्ती आणि टिकून राहतो. अनेक शर्यती सलग खेळूनही त्याच्या कामगिरीत घट दिसत नाही. यामागे हा आहार असल्याची महत्त्वाची भूमिका बजावतो. लखनच्या सरावासाठी तितकेच कठोर आहे. त्याला शर्यतीसाठी तयार करण्यासाठी मनोहर चव्हाण यांनी तब्बल 25 एकर शेत फक्त सरावासाठी मोकळी ठेवली आहे. या जमिनीवर दररोज लखनचा सराव घेतला जातो. वेग, वजन, संतुलन, ताकद यावर विशेष लक्ष दिले जातं. मोठ्या प्रमाणात जमीन आणि वेळ फक्त एका बैलासाठी देणं हे मालकाच्या समर्पणाचं उदाहरण मानलं जातं. लखनच्या वाढत्या यशानंतर 2 वर्षापूर्वी एक इच्छुक खरेदीदाराने या बैलासाठी तब्बल 85 लाख रुपयांची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर मनोहर चव्हाण यांनी थेट नाकारली. एवढी मोठी रक्कम असूनही विक्रीला नकार देण्यामागे कारण सांगताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की लखन आमच्यासाठी केवळ पैसा कमावणारा बैल नाही, तर तो आमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. ह्याच्या मेहनतीवर आणि यशावर आम्हाला अभिमान आहे. पैसा पुन्हा मिळवता येतो, पण बैल पुन्हा मिळत नाही. आज लखन हे केवळ छत्रपती संभाजीनगरपुरतं मर्यादित असलेलं नाव राहिलेलं नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बैलगाडा शर्यतीच्या विश्वात लखन ताकद, वेग आणि सातत्याने विजयाचं प्रतीक बनत चालला आहे. लाखो रुपयाची उलाढाल, मोठ्या बक्षिसांची मोहक ऑफर आणि लोकप्रियता असूनही परंपरेचा मान, भावनिक नातं जपणारा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये पैशांपेक्षा जिव्हाळा मोठा असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे लखन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.